चला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल, कारण खरं तर दोन्ही संघ अनेक स्पर्धेची फायनलची फेरी खेळताना आपण पाहिलेत. आज या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळतोय, म्हणजेच काय तर उपउपांत्य फेरीचा सामना आहे. प्री क्वार्टर फायनल या ठिकाणी पाहायला मिळते. इथून सामना जो जिंकेल तो मात्र थेट सेमीफायनलसाठी क्वालिफाय करेल, उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय करेल. त्यानंतर अंतिम सामना उद्याच्या रात्रीमध्ये खेळवायचा आहे. महत्वपूर्ण सामना आहे. श्रीराम करदे, अमर भरत टाळसुरे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये अगदी दर्जेदार खेळ करणारे खेळाडू आहेत. परंतु या ठिकाणी अफाक ऐनरकरचा बोलबाला राहील या संपूर्ण मॅच मध्ये, की दुसऱ्या बाजूने श्रीराम करदे संघाचा डिफेन्स या मॅच मध्ये त्यांची एक बाजू धरून ठेवेल. महत्वपूर्ण असेल. खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत हजारो क्रीडा रसिकांच्या मनामध्ये, परंतु त्या क्रीडा रसिकांची उत्तरं शेवटाकडे जाताना मिळतील. सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जाईल यात मात्र कुठली शंका नाही आहे. सुरुवातीची काही मिनिटं जरी देखील शांत संयमी असली तरी शेवटाकडे जात असताना आक्रमणच पाहायला मिळेल. अफाक ऐनरकरचा वेग प्रचंड आहे, या वेगानं अग्रेसर होण्याचा प्रयत्न आहे. चला या ठिकाणी रोखण्याचं काम केलंय डिफेन्सनं. आपण अगदी पहिल्या मॅच पासूनच चर्चा करतोय श्रीराम करदे संघाची, की त्यांचा डिफेन्स ही त्यांची ताकद आहे आणि डिफेन्सचा बोलबाला अगदीच पहिल्या सत्राच्या काही मिनिटाच्या खेळामध्ये आपण पाहिला. अफाक ऐनरकर सारख्या एका बलाढ्य खेळाडूला या ठिकाणी रोखण्याचं काम डिफेन्सने केलं श्रीराम करदे संघाच्या, आणि अफाक ऐनरकरचा मुवमेंटम या ठिकाणी तोडण्याचं काम केलं जात आहे. बॅकलाईनच्या पाठी गेलाय, त्याला रिवाइव्ह करण्याचं काम कधी केले जाईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल, कारण जितका खेळाडू कोर्टच्या बाहेर आहे तितका तो थोडासा त्याची जी बॉडी हीट झालेली असते थोडीशी शांत होते, थोडीशी गार पडत जाते, आणि ते पुन्हा एकदा हीटअप होण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला काही वेळ घालवावा लागतो. थर्ड रेड श्रीराम करते थर्ड रेड, त्यामुळे जितकं लवकर मैदानाच्या आतमध्ये रिवाइव्ह करता येईल ते मात्र तितकंच महत्वपूर्ण असेल अफाक ऐनरकरसाठी. थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु संजोग लागले मैदानाच्या आतमध्ये. मधल्या पैकीला डिफेंडर या ठिकाणी मात्र भिंत बांधून उभा राहिला अमर भरत टाळसुरे संघासाठी, आणि तन्मयला या ठिकाणी रोखण्याचं काम केलं जात आहे. भैरवनाथ मुरुड, रोहित लाड, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. भैरवनाथ मुरुड संघाचा खेळाडू रोहित लाड कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. चला या ठिकाणी थोडासा लेसी खेळ संजोगच्या माध्यमातून त्याने अगदी साधा सोपा खेळाडू त्या ठिकाणी टिपला. जर्सी क्रमांक 9 या खेळाडूंना संजोग सारखा महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यापर्यंत त्याला देखील रिवाइव्ह करण्याचं काम केलं जाईल, कारण अफाक ऐनरकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय. पोलीसचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्या ठिकाणी आक्रमण करतोय. डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल. गुणाशी कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. अफाक ऐनरकरचा झंझावात खेळ रोखण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. चला या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. पुन्हा एकदा अफाक ऐनरकरला रोखण्यात यश आलंय श्रीराम करदे संघाला. लीड रेड पाहायला मिळते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा प्रज्वल या ठिकाणी आक्रमण करेल. श्रेयसला अजून देखील आपण पाहिलं तर थोडंसं मागे ठेवलं जात आहे. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी थर्ड रेड धोक्याच्या चढाईची या ठिकाणी मात्र इशारा येतोय.
या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. श्रीराम कर्दे संघाचा चढाईपटू या ठिकाणी. चला या ठिकाणी थर्ड रेड अमर भारत टासुरे संघासाठी श्रेयस या ठिकाणी सज्ज होतोय. महाराष्ट्र संघाचं किशोर गटामध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाते परंतु डिफेन्स पुन्हा एकदा एकवटलाय. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्फत केली जाते ऋतुराज मुकनाक या खेळाडूच्या माध्यमातून. बरोबर आहे. संजोग पहिला गेला. या ठिकाणी खूप वेळानंतर ऋतिक पाते या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाचारण केलं जात आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या ठिकाणी माघारी परततोय व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर पण पुन्हा एकदा संजोग. डिफेन्स मार्कवरती अगदी सुंदर जबाबदारी सातत्याने अमर भारत टासुरे संघासाठी बजावताना पाहायला मिळालाय. या ठिकाणी व्हॅलिड रेड केली माघारी परतला कारण अफा कैनरकर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊ शकला नाहीये. त्यामुळे कुठेतरी अमर भारत टासुरे संघ या ठिकाणी थोडासा शांततेने खेळ करतोय. जर्सी क्रमांक 10 तन्मय या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. सातत्याने रोहितच्या कॉर्नरवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न. माघारी परततोय. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 9 आक्रमण करेल. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. मधल्या पैसे डिफेंडर संजोगवरती या ठिकाणी नजर असतील परंतु या ठिकाणी आक्रमण केलं जातं. डाईव्ह केली जाते पायावरती. रोहितच्या माध्यमातून सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई सज्ज होतोय. तो मात्र अफा कैनरकर दापोलीचा बाहुबली या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सरसावेल. डाईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सूरज या खेळाडूचा सक्सेसफुल ठरलाय. श्रीराम कर्दे संघासाठी गुणाची कमाई होईल. बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर अफा कैनरकरला रोखण्याचं काम या ठिकाणी डिफेन्स श्रीराम कर्दे संघाच्या या ठिकाणी सक्सेसफुल करताना पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने डिफेन्स पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघाचा या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ या ठिकाणी मात्र डिफेन्स वरती अवलंबून पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही संघाचे चढाईपटू आतापर्यंत थोडेसे शांत राहिले आहेत. गुणाची कमाई हे मात्र ज्या पद्धतीने पहिले सामने या दोन्ही संघाचे आपण पाहिले त्या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही संघाचे चढाईपटू आतापर्यंत आपली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळत नाहीयेत. तर डिफेन्सने आतापर्यंत अगदी चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स केलाय. एका बाजूने श्रीराम कर्दे संघाला आपण सातत्याने ओळखतो त्यांच्या डिफेन्ससाठी तर दुसऱ्या बाजूने आज मात्र रोहित आणि संजोगचा खेळ देखील अमर भारत टासुरे संघासाठी डिफेन्स मार्कवरती अगदी सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. पाठवले
चला या ठिकाणी थर्ड रेड. श्रेयस लाले या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाचारण केले जाते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण करेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी केली जाते श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. गुणाची कमाई या ठिकाणी होईल. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेड या ठिकाणी श्रीराम करते संघासाठी आणि जर्सी क्रमांक 9 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. वेळ निघत चाललाय. बजरवरती टीटी वाजायला सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाशी कमाई अमरपरट टासुरे संघासाठी. अफा काही नरखर मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु आतापर्यंत सातत्याने अफा काही नरखर रोखण्याचं काम सक्सेसफुली केलं जात आहे. ते मात्र श्रीराम करदे संघाने त्यामुळे कुठेतरी थोडंसं माघारी ठेवलं गेलं. प्रज्वलने सांगितलं की मी या ठिकाणी मात्र चढाईची जिम्मेदारी सांभाळतो आणि कुठेतरी थोडासा खेळाचा गती जी आहे ती मात्र थोडीशी शांत करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेडवरती सातत्याने दोन्ही संघ खेळत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा आक्रमण करण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा दोन्ही संघ सातत्याने आक्रमण करताना देखील पाहायला मिळत आहेत. एका बाजूने डिफेन्स मार्कवरती अनेक वेळा आपण पाहिले श्रीराम करते संघानं खूप सारे सामने जिंकले आहेत. परंतु या ठिकाणी अफा गायनरकरला देखील तितक्याच ताकदीनं आतापर्यंत जेरबंद करण्याचं काम या श्रीराम करदे संघाने केलं. परंतु अफवा गायनरकर पुन्हा एकदा इन्फॉर्म यावं लागेल. अमर भारत टासुरे संघ या ठिकाणी थोडासा चिंताजनक वातावरणामध्ये आहे. परंतु यावेळेस मात्र सुरेख अशी अनुमान उडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अफवा गायनरकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. जबरदस्त कामगिरी. अफवा गायनरकर इनफॉर्म येण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या सामन्यामध्ये अगदी जबरदस्त खेळ केला परंतु आता मात्र या सामन्यामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळाला. परंतु या एका चढाईनं पुन्हा एकदा त्याचा मोमेंटमचा जो आत्मविश्वास आहे तो पुन्हा एकदा वाढवलेला पाहायला मिळेल आणि बॅक टू बॅक आता मात्र चढाई सजवल्या जातील आणि गुणाची कमाई सातत्याने या ठिकाणी अफवा गायनरकर हा खेळाडू करताना पाहायला मिळेल. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. वेगाने या ठिकाणी स्वार होण्याचा प्रयत्न परंतु माघारी परतलाय. व्हॅलिड रेड थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये अमर भारत टासुरे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र थर्ड रेड निर्भय माने या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्भय माने या खेळाडूला रोखण्याचं काम केलं जात आहे. अमर भारत टासुरे संघाच्या डिफेन्स लाईन त्याच दरम्यान पंचांचा इशारा. चला या ठिकाणी पुन्हा एकदा अफवा गायनरकर सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ. दुसऱ्या सत्रातील खेळाकडे आपण वळतोय परंतु पहिल्या सत्राचा खेळ पहिल्या सत्राची समरी आपण पाहतोय तर कुठेतरी दोन्ही संघ थर्ड रेडवरती खेळताना पाहायला मिळाले. दोन्ही संघाचे चढाईपट्टू थोडेसे शांत परंतु दोन्ही संघाचे डिफेन्सनं अगदी दमदार प्रदर्शन केला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक गुणाची कमाई थर्ड रेडवरती डिफेन्सनं दोन्ही संघाची केली. परंतु आता मात्र या पहिल्या सत्राचा खेळ संपत होता त्यावेळेस मात्र एका गुणाची महत्त्वपूर्ण आघाडी ही अमर भारत टासुरे संघाकडे होती. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली परंतु दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना यानंतर होणारा सामना आणि त्या संघाला या ठिकाणी आपण पुकार देतोय. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना या संपूर्ण स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना म्हणजे आजच्या रात्रीचा सामना क्रमांक 6 श्री साळूबाई मुगीस आणि त्याच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे हा सामना यानंतर अनुभवायला मिळेल. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री साळूबाई मुगीस आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे
या ठिकाणी मिडलाईन क्रॉस केली जाते. खूप मोठा किंडार या ठिकाणी पाडला जातोय अफा कैनरकरच्या माध्यमातून. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये शांत बसणारा अफा कैनरकर दुसऱ्या सत्रामध्ये संभवतः या मॅच मध्ये अफा कैनरकरची मल्टी पॉइंट रेड आणि श्रीराम करदे संघ झालेला ऑल आउट या ठिकाणी कुठेतरी अडचण बनेल का श्रीराम करदे संघाच्या विजयामधली. आणि जो संघ आतापर्यंत डिफेन्सच्या माध्यमातून अगदी शांत सेमी खेळ करत होता परंतु यावेळेस मात्र अगदी खूप वेळानंतर श्रीराम करदे संघाच्या चढाईपट्टूला कोणाची कमाई झाली आहे. दोन्ही संघ या ठिकाणी हार मानण्यास तयार नाहीयेत. दोन्ही संघ वारंवार या ठिकाणी प्रयत्न करतील परंतु ज्या पद्धतीने खेळ चाललाय तर कुठेतरी ही मल्टी पॉइंट रेड संभवता अमर भारत टाळसुरे संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. ज्या अफा कैनरकरला पहिल्या सत्रामध्ये रोखलं गेलं होतं त्याच अफा कैनरकरने दुसऱ्या सत्रामध्ये एक मल्टी पॉइंट रेड केली आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी मिळवून दिली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा अफा कैनरकर दापोलीचा बाहुबली या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 777 समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय जबरदस्त खेळ मैदानाच्या पंचांचा डिसिजन काय असेल एका गुणाशी कमाई आहे. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता है जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये अफा कैनरकर आपल्या लय मध्ये येतोय. खरं तर अफा कैनरकर या खेळाडून आपल्या खेळावरती काम केलंय. ती मेहनत घेतली आपल्या खेळावरती आणि आतापर्यंत आपण पाहतोय तर अगदी ॲक्रोबॅटिक्स देखील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हनुमान उडी देखील पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. एक परिपक्व खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला श्रीराम करदे संघ या ठिकाणी मॅच मध्ये येईल का पुनरागमन होईल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. साहिल माने या खेळाडूला आपण अनेक वेळा पाहिलाय. डाव सावरलाय श्रीराम करदे संघाचा परंतु तो खेळाडू मात्र गेला काही काळ अनुपस्थित आहे. करिअरच्या दृष्टीने प्रत्येक जण आपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि साहिल माने देखील त्याच्या करिअरसाठी प्रशिक्षणासाठी तो गेलेला आहे. त्यामुळे सातत्याने श्रीराम करदे संघासाठी अनुपस्थित आहे. परंतु साहिल मानेच्या अनुपस्थितीमध्ये श्रीराम करदे संघ देखील तितक्याच ताकदीने अनेक स्पर्धा खेळत आलाय. ही स्पर्धा देखील मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण खेळ करावा लागेल. डिफेन्स आतापर्यंत पाहायला मिळाला श्रीराम करदे संघाचा अगदी ताकदीने खेळत होता परंतु दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्येच अफा कैनरकरने एक मल्टी पॉइंट रेड केली, सुपर रेड केली. त्यानंतर पुन्हा एकदा एक हनुमान उडी मारत गुणाची कमाई केली. मोमेंटम शिफ्ट केला अमर भारत टाळसुरे संघाकडे. दुसऱ्या सत्राचा हा खेळ आहे. काही मिनिटांचा खेळ झालाय, काही मिनिटांचा खेळ अजून देखील बाकी आहे. थर्ड रेड, तिसरी चढाई अमर भारत टाळसुरे संघासाठी श्रेयस लाले. या ठिकाणी रनिंग हँड टच सक्सेसफुल होतोय. श्रेयस या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई केली जाते अमर भारत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये. थोडासा डाव घसरतोय श्रीराम करदे संघाचा. घसरलेला डाव या ठिकाणी सावरला जाईल का? एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा खेळ पलटवून देईल का? परंतु यावेळेस मात्र चूक घडत नाहीये डिफेन्स मार्कवरती टाळसुरे संघाच्या. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेच्या दृष्टीने आणि दोन्ही संघांच्या देखील दृष्टीने पाहायला मिळतोय. खूप साऱ्या स्पर्धा
इथून पुढे या दापोली तालुक्यामध्ये खेळवल्या जातील, परंतु ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. सातत्याने ही स्पर्धा आपल्याला चालू पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचा अजून एक नवीन हंगाम या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा निर्भय. गेल्या हंगामामध्ये सातत्याने अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली या निर्भयनं. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अगदी मोखेच्या क्षणी श्रीराम खर्दे संघाला गुणाशी कमाई देखील करून दिली. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? सज्ज झाला अफाक पुन्हा एकदा आक्रमण करतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या पदावरती, परंतु यावेळेस मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न फसवलं या ठिकाणी डिफेन्सना. गुणाशी कमाई केली जाते. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 2 गुणाची कमाई होते. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा निर्भय माने. डिफेन्स मार्क वरती अगदी सुंदर कामगिरी पार पाडली या खेळाडूंना. हायली ग्रेट निर्भयच्या माध्यमातून या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई श्रीराम करदे. निर्भय माने या ठिकाणी सज्ज होतोय. फुल बॅक डिफेन्स आहे. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या कोणावरती पुन्हा एकदा आपला खेळ सजवला जातोय. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी केली आहे पुन्हा एकदा अमर भारत टाळसुरे संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत असं वाटलं होतं की सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये जाईल की काय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये अफाक आयनरकर पुन्हा एकदा इन्फॉर्म आला. मल्टी पॉइंट रेड केले आणि या अमर भारत टाळसुरे संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर करताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गुणांची आघाडी अमर भारत टाळसुरे संघाकडे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. अमर भारत टाळसुरे 19, श्रीराम करदे 10. 10-19, 19-10 चालू सामन्याचा शेवटच्या थर्ड रेड. तिसरी चढाई. अफाक आयनरकर सज्ज होतोय. यावेळेस मात्र डिफेन्स रोखू शकला नाही अफाक आयनरकरला. मल्टी पॉइंट रेड. आणि पाहता पाहता श्रीराम करदे संघ या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउट झालाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सामना या ठिकाणी झुकत चालला अमर भारत टाळसुरे संघाच्या दिशेनं. आणि जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल याची नोंद घ्या. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना श्री साळूबाई मुगीज तर त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभवे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्री साळूबाई मुगीज, काळकाई कुंभवे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. थर्ड रेड. श्रीराम करदे. या ठिकाणी एका गुणाची कमाई श्रीराम करदे संघासाठी.
थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. श्री साळुबाई मुंगीस आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे आपण तयार राहायचंय. सामना संपताच आपला सामना या ठिकाणी खेळवला जाईल. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी श्रेयस. काय सामना संपायला शेवट लवकर का चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपतोय आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर अमर भारत टासुरे संघाने विजय संपादन केलाय.